अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे 61 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 20 नोव्हेंबर रोजी घडली आहे। तालुक्यातील प्रगणे डांगरी येथील अशोक बाबूराव बोरसे हे घरी एकटे असताना त्यांनी घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला। त्यावेळी त्यांची पत्नी व मुलगा शेती कामासाठी गेले होते। दुपारी 2 वाजता मुलगा कामावरून घरी आला असता दरवाजा बंद असल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता ही घटना उघडकीस आली। त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले। मुलाच्या खबरीवरून मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक मुकेश साळुंखे करीत आहेत। दुष्काळ आणि नापिकीमुळे ते काही दिवसापासून नैराश्यात असल्याची चर्चा होती। महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शेतकऱ्यांसाठी साठवणुकीतून समृद्धीकडे नेण्यासाठी वखार आपल्या दारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून तालुक्यात 4 गावात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव न मिळाल्यास त्यांचे नुकसान होते किंवा माल घरी साठवून ठेवल्यास खराब होतो किंवा जागा नसल्याने त्यांना कमी भावात माल विक्री करावा लागतो। म्हणून शेतकऱ्यांना 7/12 वर वखार भाड्यात 50% सवलत, वखार केंद्रावर शेतकऱ्यांसाठी 25% राखीव जागा आणि ब्लॉक चेन अंतर्गत 9% व्याजदराने शेतमाल तारण कर्ज मिळू शकते। ठेवलेल्या मालावर 100% विमा, शेतकऱ्यांच्या साठवलेल्या मालाला खराब होऊ नये अथवा कीड लागू नये म्हणून वखार महामंडळातर्फे धुरळणी फवारणी केली जाते। या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी अमळनेर तालुक्यातील पिंपळे येथे 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता, जळोद येथे 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता, चोपडा येथे कोंढावळ येथे 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता तर श्री क्षेत्र पिंगळवाडे येथे 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता शेतकऱ्यांना वखार आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत दीपक महाजन, कैलास बोरसे मार्गदर्शन करणार आहेत। तरी शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शेतकरी समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन साठा अधीक्षक दीपक महाजन यांनी केले आहे। अवैध वाळूचे वाहन पकडल्याने तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करून इतरांना मारहाण करणाऱ्या चौघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा व महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तलाठी संदीप शिंदे, योगेश पाटील, प्रकाश महाजन, मधुकर पाटील या चौघांचे पथक पातोंडा दहिवत परिसरात गस्त घालत असताना नांद्रीहून दहिवत गावाकडे अवैध वाळूचे ट्रॅक्टर अडवले असता योगेश संतोष पाटील व भूषण उर्फ सोनू देवरे यांनी तलाठी शिंदे आणि पथकाला मारहाण केली। मारहाणीत शिंदे याला मांडीला व गुडघ्याला तसेच हाताच्या अंगठ्याला मार लागला तर प्रकाश महाजन यांना दोघे पायाला व डोक्याला मार लागला। तलाठी शिंदे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भूषण उर्फ सोनू देवरे, चालक योगेश संतोष पाटील व 2 अनोळखी अशा 4 जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, जीवे मारण्याचा प्रयत्न, चोरी आणि जमीन महसूल व पर्यावरण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत। दरम्यान अमळनेर तलाठी संघाने या घटनेचा निषेध व्यक्त केला असून सदर आरोपींवर अ.पी.सी. कलम 307 नुसार गुन्हा दाखल करावा तसेच सदर घटना घडून 24 तासापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी त्यांना अटक झालेली नाही। त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत तलाठी आणि मंडळ अधिकारी संघाने कामबंद आंदोलन सुरू केले आहे। याबाबतचे निवेदन तलाठी संघाने तहसीलदार आणि प्रांतांना दिले आहे। अमळनेर शहरातील जुन्या पोलीस वसाहतीच्या जागेत निर्माण होत असलेल्या नवीन प्रांत व तहसील कार्यालयाच्या इमारत बांधकामाची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांनी पाहणी केली। याच इमारतीच्या शेजारी सर्व शासकीय कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली। मंत्री अनिल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केलेल्या 11 कोटी निधीतील अमळनेर तालुका तहसील व प्रांत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून सदर काम प्रगतीपथावर आहे। तसेच अमळनेर शहरातील सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी एकाच छताखाली यावीत म्हणून प्रशासकीय इमारतीसाठी सुमारे 14 कोटी निधी मंजूर झाला असून या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकामही लवकरच सुरू होईल अशी माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली। तालुक्यातील वावडे बीबी ठाकरे हायस्कूलच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच घेण्यात आला। शैक्षणिक वर्ष 2010 ते 11 साली 10वी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला। स्नेहमेळाव्याचे आयोजन संकेत लांडगे, चेतन लोहार यांनी केले। सूत्रसंचालन पूजा पाटील व पूनम पाटील यांनी केले।
4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, अंगणवाडी सेविकांना तृतीय श्रेणी व मदतनीसांना चतुर्थ श्रेणी लागू करण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा, दरमहा पेन्शन योजना सुरू करा, मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतरण मोठ्या अंगणवाडी केंद्रात करा, 10वी पास मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती, मोबाईल देणे, अंगणवाडी सेविकांमधून पर्यवेक्षकाची भरती वयाची अट न ठेवता करण्यात यावी, प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, 2023ची भाऊबीज व गणवेश दिवाळी अगोदर देण्यात यावी असे शासनाचे आदेश असताना देखील जळगाव ते धुळे जिल्ह्यात बऱ्याच प्रकल्पांमध्ये अजूनही भाऊबीज व गणवेश मिळालेली नाही. या व इतर मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे 4 डिसेंबरपासून अंगणवाडी केंद्र बंद राहतील. अंगणवाडी सेविकांनी कोणतीही माहिती प्रकल्प कार्यालयाला देऊ नये, प्रकल्प कार्यालयाच्या दडपणाखाली बळी पडू नये असे आवाहन राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे पदाधिकारी भानुदास पाटील, जिल्हाध्यक्षा सुषमा चव्हाण यांनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शासनाने मंजूर केलेली कापूस पिकाची आगाऊ 25% पीक विमा रकमेचा आदेश ओरिएंटल विमा कंपनीने झुगारून आयुक्तांकडे अपील केले होते. सुनावणी दरम्यान विभागीय आयुक्त आणि कृषी सह आयुक्तांनी विमा कंपनीचे अपील फेटाळल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. जळगाव जिल्ह्यात सतत पावसाचा खंड पडल्याने कापूस, मका, बाजरी, ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाले होते. 21 दिवसांच्या वर खंड पडल्यास विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीक विम्याच्या 25% रक्कम आगाऊ देण्यात यावी असा नियम असताना सरकारी विमा कंपनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी 25% रक्कम देण्यास तयार नव्हती. खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात 76 कोटी रुपये कापूस पिकासाठी मंजूर झाल्याचे जाहीर केले होते. मात्र परिस्थिती वेगळीच होती. विमा कंपनीने कमी खर्चाचे फक्त उडीद, मूग, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन या पिकांसाठी 4,88,00,000 रुपये विमा ग्राह्य धरला होता व सर्वाधिक लागवड असलेल्या कापूस पिकाचा विमा ग्राह्य न धरता नाशिक विभागाचे कृषी सह आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर 19 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे सुनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणीला 2 शेतकरी प्रतिनिधी बोलावण्यात आले होते. नाशिक येथील सुनावणीस आयुक्त राधाकृष्ण गमे, कृषी सह आयुक्त मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे, शेतकरी प्रतिनिधी प्राध्यापक सुभाष पाटील, शिरूड, दिनेश पाटील, धरणगाव, प्रशांत साळुंखे, मारवड व ओरिएंटल विमा कंपनीचे प्रतिनिधी इंगळे हजर होते. यावेळी विमा प्रतिनिधी इंगळे यांनी कृषी विभागाने पीक नुकसानीचे पंचनामे करताना विमा प्रतिनिधींना बोलावलेच नाही असा हास्यास्पद आरोप केला. त्यावेळी त्यांचा मुद्दा खोडताना प्राध्यापक सुभाष पाटील व कृषी अधीक्षक चलवदे यांनी पंचनामे करताना विमा प्रतिनिधी उपस्थित असल्याचे पुरावे सादर केले. विमा कंपनीचे आरोप खोटे असल्याचे उघडकीस येताच आयुक्त गमे आणि कृषी सह आयुक्त वाघ यांनी विमा कंपनीचे अपील फेटाळून लावले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आयुक्तांच्या निर्णयावर विमा कंपनी शासनाकडे अपील करू शकते. सरकारी कंपनीत जर शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी खोटे अहवाल सादर करत असेल तर शेतकऱ्यांना न्याय कोण देईल म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.